दरबारी नाचे सुंदरी ग, इंद्र दरबारी नाचे सुंदरी. काय व काय झालं रे? अयो गंगे तू आहेस होय? वय मीच. मला वाटलं गाढावच वर आडलं. तुम्ही इथं गाडव सोडून आरामात बसले. माती कुणी आणायची? गुमान उठा आणि माती भरून आणा. सरगत जाऊन आले तरी गिळायला लागते ना 2 टायमाला. असं बोलत जाऊ नये गंगूबाई, त्याला नैवेद्य म्हणीत जाव. बरं बरं, मी मोर जाऊन नैवेद्य तयार करते. तुम्ही माती घेऊन या, नाहीतर समजे घरातले माठ तुमच्या डोसक्यातच फोडते का नाही बघा. अगा बाबो, सावळ्या भाऊ, डोसक्यात माठ खाण्यापेक्षा घरचा भाकर तुकडा खाणं बरं. चला घाला मातीत हात. कावळा आवळा कावळा स्वर्गवासी रिटर्न. हे स्वर्गवासी झालं. इथं वस्तारा मारलेला दिसना गेला का रे तुला? सर बाजूला, आता विश्रांतीची वेळ आहे. लोक येतील दर्शनाला. स्वर्गवासी रिटर्न रिटर्न. बस याच्यावर, बस याच्यावर. तिकडे ते काय कुठे ठेवायचं? कशी काय चक्कर मारलीस बाबा? ते काय आहे? तू त्या दिवशी अर्धवटच सांगितलं ना. तू नाही, तुम्ही त्या दिवशी अर्धवटच सांगितलं ना. बर बर. पुढं काय झालं? आरती रांबा गपकन पडली ना रे प्रेमात माझ्या. कशी दिसते हो रंभा? कशी दिसते? अरे माझा पाय आहे तो. कशी दिसते हो रंभा? आपल्या गंगीगत. आपल्या गंगीगत? आपल्या हा गंगी. अर हाड नाकाची बिसर नाही तिला. असं कुठं ती रांबा, कुठं आंबा. अरे काय व मला कशाला बोलविला? मी नाही. कुठं मी? तुला नाही का गंगे? वहिनी तू आज जा, आज जा. बरं बरं, मी जाते आत. पर ही शेवा कशा पायी चालली म्हणते मी. हा जमतीला आला आणि शेवेकरी झाला वय. अगं दारच्या उंदरांना जी माझी किंमत कळती ती घरच्या सुंदरीला कळना. बघ बघ, स्वर्गातून आलेल्या माणसाची कशी सेवा करायची ते बघून घे. येड पेरलंय, खोळा उगवलंय. चुलीतलं लाकूडच काढते आता. कुठून जाऊन आलाय, काम धंदा करायला तयारच नाही हो माणूस. गंगा का नैवेद्य तयार झाला असन तर आणा. हे नैवेद्य म्हणजे गिळायला. माझी काम उरकू द्या आधी. रातच्याला बघतेच यांच्याकडे. दिसा म्हणतेत गंगे तूच माझी राणी, आणि सपनात ऐकतेत रंभेची गाणी. गेली 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 गेली. काय सांगत होतो मी? रंभा. बाबा बाबा कसली देखणी. कोणची बी सिनेमा टॅन तिच्या समोर. निस्ता कचरा. प्रीती जिंटान नाही तर कसली बी जिंटान. आबा बाबा बाबा, काय तिचे हिरवेगार डोळे, काय तिचे ओठ, काय तिचा फार्म, काय तिचे गाल, काय तिचं हे, काय तिचं ते. तुम्ही हे ते समज पाहिजे. आता तिने दाखवल्यावर बघायचं नाही वय. कांदळा आहे का तूच काय? मी पुन्हा केव्हा जाणार तुम्ही स्वर्गात? जाईन. माझा पासपोर्ट तयार होऊ लागला. मला बी नाही की तुमच्या सांगतीनं चिल्लर नाही नेता येत यार. कसं आहे, माझं करंट अकाउंट आहे, तुझं सेविंग अकाउंट आहे ना. तू असं कर, देवळात जा. बुवा दिसन. बुवा दिसला की गचकन त्याचं पकड. सोडूच नको. तो वरडल पण आपण गड धरायचे पाय त्याचे. आणि मग त्याच्याकडनं स्वर्गाचा फ्री पास मिळन. मला ना एकदा तरी ना स्वर्गात जाऊन यायचंच आहे. यायचंय कशाला पुन्हा तुला? कशाला यायचंय तुला वापस? अरे तिथंच एखादा सोलून द्यायचं टाकून. आणि मग काय, ती देवाची शिपाई. अरे केवढे लांब केस असते त्यांचे. ते बाजरीत बसला तर 15-20 दिवस सहज खपतील तुझे.
अरे काय एखादं बुटीक पार्लर टाक, बुटी एखादं मेसेज सेंटर टाक. मेसेज ते दाबून देतात ना अंग सगळं. हा मसेज मसेज अरे माझ्या पायाची कनेक्ट करशील बाबा. आता मी असं करीतो कसं सडक निघतो हा. आणि बुवाला गाठीतो. शाश्वतीत जाऊ नको, तू बुवा कुत्र करीन तुझं.